तो मैदानावर माजरोणा संघाच्या माध्यमातून किरण पवार पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक, तर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फैसल पाहायला मिळतोय। तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अरिश 11 झारा संघाच्या माध्यमातून राजेश सोरटे आपण पाहतोय। राजेश सोरटे आपण बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती, अर्थात राजेश सोरटेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये राजेश सोरटेने एक कलात्मकता दाखवले, आपल्यामध्ये असलेला स्किल दाखवलाय, आपल्यामध्ये असलेला क्लास दाखवून दिलाय आणि तोच क्लास या सामन्यामध्ये दाखवून द्यायला लागेल तो अर्थात राजेश सोरटे याला। सकाळचे आपण पाहतोय 6:15 वाजलेले आहेत, तरी सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच इथे क्रिकेटचे चाहते अजूनही मैदानावर आहेत, त्यांच्या शिवाय आपण पाहिलं तर नक्कीच ही स्पर्धा अपुरी आहे। सामन्याला सुरुवात करायची आहे, आपण पाहतोय पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू, पूर्णपणे आपण पाहिलं तर फलंदाज किरण पवारला इथे बीट करण्यात यश आले। समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की कृपया बसून घ्यायचं आहे। चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज राजेश सोरटेच्या माध्यमातून। पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू, पूर्णपणे आपण पाहिलं तर राजेश सोरटे मध्ये आपल्याकडे असलेला क्लास दाखवून देतोय, आपल्याकडे असलेला दर्जा दाखवून देतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठ्या सामन्यामध्ये ही कलात्मकता जादुई गोलंदाजी होणं गरजेचं आहे। समोर आपण पाहिलं तर नक्कीच एक किरण पवार सारखा नामवंत खेळाडू आहे। बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय, एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे। मोठा फटका आपण पाहतो यावेळी नक्कीच मैदानावर, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज किरण पवार बॅक टू द पवेलियन। पहिला धक्का लागतोय तो अर्थात माजरोणा संघाला। नवीन फलंदाज आपण पाहतो किरण बाजांतर भूषण पाटील येतोय मैदानामध्ये। भूषण सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फलंदाज आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल। फैसल ऑन स्ट्राइक आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल। गोलंदाज राजेशचं इथे कौतुक करावं लागेल। एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते। रॅटम ओव्हर द विकेट, चांगला चेंडू आपण पाहतोय, पूर्णपणे फसवा पद्धतीचा चेंडू, पूर्णपणे फैसलला इथे बीट करण्यात यश आले। गोलंदाज राजेश याला निर्धाव चेंडूची सांगता होते। आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, अजूनही एकही धाव खर्च केली नाही आहे, ते अर्थात गोलंदाज राजेश सोरटे याने। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात दिसतोय आणि प्रीतम तिथे कोणतीच चूक करत नाही आहे। फलंदाज फैसल बॅक टू द पवेलियन, दुसरा धक्का लागेल तो अर्थात माजरोणा संघाला। पूर्णपणे आपण पाहिलं तर बॅकफूटवर पाठवलंय ते अर्थात माजरोणा संघाला। बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते या स्पर्धेमधील मेडन षटक फेकणार का राजेश सोरटे। विकेट टेकर गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतोय। अशा कितीतरी गोलंदाजी आपण पाहिलं तर नक्कीच मैदानावर पाहायला मिळत असतात, परंतु राजेश सोरटे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वामधील एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते आणि तीच गोलंदाजी आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून
शेवटचा एक चेंडूने शिल्लक आहे, 2 विकेट गेलेले आहेत. त्या अर्थात मात्रोना संघाच्या नवीन फलंदाज मैदानामध्ये जवाद येतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय भूषण पाटील पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर बघूया काय घडणार मैदानामध्ये. 1 टू गो. चांगला चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय मेडन षटक फेकले. गोलंदाज राजेश सोरटेचे इथे कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली अक्षरशः वाखाणण्याजोगे आहे. वेल प्लेड राजेश सोरटे, वेल डन राजेश सोरटे. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ते देखील आपण पाहिलं तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. उर्वरित आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही धावफलकावर एकही धाव येत नाही आहे. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. ती अर्थात झारा संघाच्या माध्यमातून, अर्थात राजेश सोरटेच्या माध्यमातून. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रीतम बारी येतोय. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय जवाद पाहायला मिळतोय. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार, कारण का या 2 षटकांमध्ये इथे धावा येणं गरजेचं असणार आहे. ते अर्थात मात्रोना संघाला ज्या पद्धतीची खेळी पहिल्या दिवसामध्ये केली होती त्याच पद्धतीची खेळी करावी लागेल, कारण का पहिल्या दिवसाचा खेळ अप्रतिम दर्जाचा झाला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा फटका चोरू येतोय आणि नक्कीच चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रीतम बारीवर हल्ला बॉल चढवलाय. आल्या आपण पाहतो प्रीतमचं स्वागत केले आणि या नक्कीच षटकाराने अकाउंट ओपन होईल. ते अर्थात मात्रोना संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 6 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिले तर दुसरं चालू आहे. चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय फलंदाज जवादच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु यावेळी खराब चेंडू मैदानामध्ये. ॲज पर रूल नंबर 22 इट्स वाईट डिलिव्हरी आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक इथे 22चा नक्कीच अवलंब केला जातोय आणि अवांतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर नक्कीच 1 धाव येते. चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच बॅकफुटवर खेळलेला चेंडू आणि नक्कीच यावेळी चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपाने नक्कीच धावफलकावर 1 धाव येते आणि या 1 धावेच्या मदतीने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 8 धावा धावफलकावर लागतायत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच प्रीतमला एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण का एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय भूषण पाटील ते खऱ्या अर्थाने पूर्णपणे भुजकाळात टाकलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावेल, ती अर्थात 8 पर्यंत. मोठा फटका आपण पाहतो यावेळी क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय आणि नक्कीच भूषण पाटील बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का लागेल तो अर्थात मात्रोना संघाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर मात्रोना संघ इथे बॅकफुटवर सरकलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 8 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये अंगद पाटील जातोय. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार. पूर्णपणे आपण पाहतोय सामना झुकलाय तो अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, परंतु अजूनही आपण पाहिलं तर नक्कीच एक षटक बाकी आहे पहिल्या सत्रामधील. त्या 17 षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल मात्रोना संघाला. शेवटचा चेंडू आपण पाहतो या षटकातील रॅटम ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच ब्लॉक कोलपतीचा चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर येते. 1 धावीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती अर्थात 9 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अंगद पाटील पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 समाप्त होईल. 2 षटकांचा नक्कीच इथे खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर मात्रोना संघाची धावसंख्या केवळ 9 धावा धावफलकावर लागल्यात.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन चांबार्ली गावचा सुपुत्र संदेश मुंडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार। जवाद ऑन स्ट्राइक आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर पाहायला मिळालाय। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज संदेश मुंडेच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते। एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज संदेशच्या माध्यमातून। केवळ संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 9 धावा धावफलकावर लागल्यात। अंतिम षटक चालू आहे। अंतिम षटकाचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू। काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते। पूर्णपणे आपण पाहिलं तर इथे हरीश 11 झारा संघ वरचढ झालेला दिसतो या सामन्यामध्ये, कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाले। सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय। एक अचूक टप्पा पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवलाय, बांधून ठेवलाय। ते अर्थात मात्रोना संघाला संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 9 पर्यंत। यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला फटका क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत नक्कीच इथे विकेटचं पतन होतंय आणि चौथा धक्का लागेल तो अर्थात मात्रोना संघाला। चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय। सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज संदेश मुंडेच्या माध्यमातून। अजूनही विचार केला तर शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय फैसल जातोय मैदानामध्ये। ऑन स्ट्राइक अंगद पाटील पाहायला मिळतोय। संदेशचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पेश करतोय तो। मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि नक्कीच यावेळी अंगद पाटील बॅक टू द पवेलियन। 5वा धक्का लागेल तो अर्थात मात्रोना संघाला। पूर्णपणे आपण पाहिलं तर मात्रोना संघ पिछाडीवर गेलाय। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते ती अर्थात हरीश 11 झारा संघाच्या माध्यमातून। पूर्णपणे आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण सामन्यात एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय तो अर्थात हरीश 11 झारा संघ। नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बिलाल येतोय। शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत। बघूया संदेश मुंडे सुद्धा मेडन षटक फेकणार का। आतापर्यंत विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय फैसल पाहायला मिळतोय। लेफ्ट हँड ओव्हर द विकेट। चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे बाहेर वळतोय। निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते। इथे संघाची धावसंख्या मात्र स्थिरावेल ती अर्थात 9 पर्यंत। बिलालने षटकार ठोकला तर नक्कीच इथे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहतोय। मेडन षटक फेकलं गेलंय या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर दुसरं मेडन षटक फेकलं गेले गोलंदाज संदेश मुंडेच्या माध्यमातून। राजेश सोरटेनी फेकलंच पहिलं आणि आता तिसऱ्या यांनी पण। मॅच तर किती ओव्हरची आहे? 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 3 षटकानंतर आपण पाहिलं तर केवळ 9 धावा धावफलकावर लागल्यात। काय गोलंदाजी मैदानामध्ये पेश केले राजेश सोरटे आणि संदेश मुंडे। एक अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय। पूर्णपणे आपण पाहिलं तर मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। केवळ आपण पाहिलं तर 10 धावेची गरज असणार आहे ती अर्थात हरीश 11 झारा संघाला येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी केवळ 10 धावा करायच्या आहेत। तत्पूर्वी या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल। या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासीन सर यांच्याकडे। धन्यवाद। ओव्हर टू यासीन सर। धन्यवाद आशुतोष। सकाळचे आपण पाहतोय 6:22 झालेली आहेत। हा सामना संपल्यानंतर आणखी एक अंतिम सामना
मेगा फायनल महामुकाबला आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी ती शेकोटी जरा विजवली तर बरं होईल, कारण धूर मैदानामध्ये येतोय आणि त्या धुराचा त्रास नक्कीच क्षेत्ररक्षकांना होऊ शकतो. माझी विनंती असेल तर जिंकण्यासाठी मात्र 10 धावांची गरज. अगदी सोपं असं आव्हान. 18 चेंडू आहेत आणि 10 धावा. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जी नईम भाई. सलामी बल्लेबाज के रूप में शाहिद और सुमित अर्थात गब्बर स्ट्राइक एंड पर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अंगद पाटिल के ऊपर. 10 रनों का टारगेट है और पूरे महाराष्ट्र में अगर सबसे अच्छी ओपनिंग जोड़ी मैं कहूं तो गलत नहीं होगा, क्योंकि अक्सर और हमेशा बहुत सालों से ये दोनों खिलाड़ी एक दूसरे के साथ विनर टीम का प्रतिनिधित्व करते आए हैं. जी हाँ, कुछ अजीब व गरीब अंदाज के साथ शाहिद ने यहाँ पे खेलने का प्रयास किया था. गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया. गेंद हालांकि हवा में थी, मगर तकदीर वाले रहे कि वहाँ पे कोई फील्डर मौजूद नहीं था. इस बीच 1 रन मुकम्मल कर लिया और अपने साथी बल्लेबाज सुमित को खेलने का मौका दिया है. सुमित बाएं हाथ के बल्लेबाज इस प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर चुके हैं. लगातार 2 मैचों में उन्होंने तूफानी बल्लेबाजी का प्रदर्शन किया है. जी हाँ, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, रक्षात्मक तरीके से खेला था, उसे सम्मानपूर्वक खेला था. लेग बाय के रूप में 1 रन यहाँ पे मिलता हुआ. हालांकि रक्षात्मक तरीके से खेलने के बावजूद गेंद घूमती हुई उनके पैर से टकराई थी. फिर से एक बार इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली. 2 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. कुल मिला के जीतने के लिए मात्र 10 रनों की ज़रूरत. अगली गेंद अंगद की. जी हाँ, अच्छी गेंद, मगर ये देखिए यहाँ पे रनआउट का मौका बन सकता था. अंडर आर्म शॉट या बैडमिंटन शॉट भी मैं कह सकता हूँ इसे. बैडमिंटन जिस तरीके से खेलते हैं और उससे उस गेंद को दबाते हैं, उस तरीके से यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं गब्बर. बाहुबली स्ट्राइक एंड पर सुमित ढेकले, और उसके लिए देखिए फील्ड किस तरह से सजाई गई है. जी हाँ, कैच टपकने का मौका हो सकता था. बिलाल ने एक जंप जरूर लगाई थी, मगर उस गेंद तक नहीं पहुंच पाए थे. कोशिश अच्छी थी. फिर से एक बार यहाँ पे 1 रन मिलता हुआ. ये दोनों भी बल्लेबाज बहुत ही होशियार है और बहुत ही एक्सपीरियंस भी है. वो जानते हैं कि मैच किस तरह से जीता जाता है. कोई भी जल्दबाजी नहीं कर रहे हैं. यहाँ पे खेल नहीं रहे, ये तो खिलवाड़ कर रहे हैं, ऐसा मैं कहूँगा. रनों की संख्या मात्र 4 रन. सॉरी, इस 1 रन के साथ 5 रन. जी हाँ, ये देखिए उड़ाया बाहुबली के बल्ले से निकलता हुआ ये आसमानी सुल्तानी छक्का, और इसी के साथ ये मैच जीत लिया है इस टीम ने. हरीश 11 ज़ारा टीम ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. दो इसको भी 2 है, इसको भी 2 है. नहीं, ऊपर नहीं लाला, दोनों को देना पड़ेगा क्या? मैन ऑफ द मैच के बारे में हम इस मैच के बाद जिक्र करेंगे. चलिए टॉस करने के लिए
दोन्हीही संघांचे संघनायक चला टॉस करण्यासाठी आपण लवकरात लवकर समोर या. अंतिम सामन्याचा टॉस होतोय. अफजल 11 महाड विपक्ष अरिश 11 जारा. तो हो गया टॉस करके. क्या नाम है उनका?